प्रेम शाश्वत असलं की बोलण्यातलं अंतर जरी वाढलं तरी रुसून सोडून गेलेल्या रुक्मिणीची वाट पाहणारा विठ्ठल होता यावं. एकमेकांच्या नजरेत पाहिलं तर प्रेम वाढतं. 4 मिनिटं शांतपणे डोळ्यात डोळे घालून बघितलं की भावनिक जवळीक वाढते. हृदय तुटलं तर खरंच वेदना होते. ब्रोकन हार्ट सिंड्रोम नावाचं एक वैद्यकीय स्थिती असते, ज्यात हृदय खरंच दुखतं. कुणी सोडून गेलंय म्हणून तिथंच अडकून बसू नका. आयुष्यात आलेली दुसरी व्यक्तीसुद्धा आयुष्याचं सोनं करते. खोटं प्रेम करणाऱ्याला हवं ते मिळतं, पण खरं प्रेम करणाऱ्याला फक्त त्रास आणि आठवणी मिळतात. नशिबात नसलेल्या व्यक्तीमध्ये जरा जास्तच जीव गुंतलेला असतो. शरीराला आणि आईबापाला जपा, बाकी कोण कामाला येणार नाही, लक्षात ठेवा. प्रेम यशस्वी होण्यासाठी लग्नच करायला पाहिजे असं नाही. एकमेकांना सुखात पाहणं हे पण प्रेमच असतं. नातं जेवढं खोलवर जुळणारं असतं ना, तेवढंच ते खोलवर जखमा पण देणारं असतं. जुनाच तू, जुनीच मी, जुनेच आपलं प्रेम आहे. झाल्या वाटा जरी वेगळ्या, काळजात मात्र जपले आहे. अजूनही जसाच्या तसा आहे तुझ्या प्रेमाचा दरवळ. वाळून गेलेल्या गुलाबात भेट जपली आहे निर्मळ. निसटल्या जरी पाकळ्या पाकळ्या, प्रत्येक श्वासात तुझा भास आहे. दूर राहूनही तुझी आस आहे, कारण ऋणानुबंधांचा धागा खास आहे. नातं म्हणजे काय? समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता, याची जाणीव म्हणजे नातं. माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोण होतं मला माहिती नाही, पण माझ्यासोबत आणि माझ्यानंतर तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी नको, इतकीच इच्छा आहे तुझ्याकडं. तुझ्या माझ्या नात्याला मी काय नाव देऊ? कारण नात्यांना नावं दिली की ती गुंततात, अडकतात, तुटतात आणि क्षणात संपतात. तुझं माझं नातं जरा वेगळंच आहे. ते गुंतलेलं नाही. नात्यांच्या जाळ्यात ते तर खूप सुंदर, छान आणि स्वतंत्र आहे. जे गुंफलेलं आहे स्नेहाच्या धाग्यात. तुझ्यासाठी मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर नसेलच तुझ्याकडे, पण तू माझ्यासाठी कोण आहे याचं उत्तर मात्र आहे माझ्याकडे, आणि तेच तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. रोज बोलणारी व्यक्ती एक दिवस बोलली नाही तर अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटतं. मी नाही म्हणत तू माझं व्हावं, फक्त जिथं भेटशील तिथं हसून पाहावं. नातं नसेल काहीतरी, मैत्रीचं नाव दे. नको साथ तुझी, पण ओळख मात्र राहू दे. ती पहिल्यांदा दिसली तेव्हाच मन हरपलं. तिचं हास्य, तिचं बोलणं सगळं वेड लावत होतं. हळूहळू ती माझ्या आयुष्याचं कारण बनली. तिच्यासाठी वेळ थांबायचा, जग विसरायचो, पण एक दिवस ती न बोलता निघून गेली. कारण आजही माहिती नाही, आठवणी मात्र रोज मनात फिरतात. प्रेम आजही तसंच आहे, फक्त ती नाही. ती गेली, पण माझं प्रेम नाही.